रायगडमध्ये काका पुतण्याचा संघर्ष शिगेला पोहोचलाय। तटकरेंच्या घरात फूट पडली आहे। संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। संदीप तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे, तटकरे बंधूंचे आमदार अनिल तटकरेंचे सुपुत्र आणि आमदार अवधूत तटकरेंचे बंधू आहेत। संदीप तटकरेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार भरत गोगावले आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर उपस्थित होते। रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरेंना शिवसेनेतून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे तटकरेंच्या अंगणातच काका पुतण्याची लढाई रंगताना दिसणार आहे। याबाबत संदीप तटकरेंशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। आपल्यासोबत स्वतः या ठिकाणी संदीप तटकरे जे आहेत, काय सांगाल? इतकं वर्ष तुम्ही या ठिकाणी काकांसोबत होतात, मात्र आज शिवसेनेत प्रवेश करतायत, निवडणुकाही येऊ घातल्यात, काय नेमकी भूमिका होती, काय नेमकं ध्येय आहे? नाही, मी जसं आता बोललो की हे माझं राजकीय पदार्पण आहे आणि हे पदार्पण माझं जे आहे ते शिवसेनेकडून आहे। त्याच्यामुळे आधी काय होतं आणि इतिहासात काय होतं याच्यात मी वाच्यता करू इच्छित नाही। पुढे मी काय करणार आणि शिवसेनेचं कसं संघटना वाढवण्याचं काम करणार याबाबतच मला वाटतं जास्तीत चर्चा करणं योग्य नाही। राष्ट्रवादीत तुम्ही अप्रत्यक्ष होतात, मात्र कार्यकर्ते होतातच। राष्ट्रवादीची भूमिका तुम्हाला आवडली ना? राष्ट्रीयची भूमिका आवडली की नाही आवडली यापेक्षा मी आता एवढं सांगू इच्छितो की मला शिवसेनेची भूमिका अधिक आवडलेली आहे। तुमचे वडील त्याचबद्दल बंधू जे आहेत हे देखील आमदार आहेत, राष्ट्रवादीत आहेत, ते देखील शिवसेनेमध्ये येण्याची चर्चा जी आहे सध्या सुरू आहे। तुमची काही चर्चा झाली त्यांच्याशी? मी परत एकदा सांगतो की मी एक छोटा कार्यकर्ता आहे। ते दोघेही आमदार आहेत, माझ्या बाजूला केंद्रीय मंत्री आहेत। या सगळ्या ज्या चर्चा असतात हे माननीय गीतेसाहेबांच्या लेवलला आणि त्यांच्या माध्यमातून होत असतात। त्याबद्दल मी आज काही चर्चा करू शकत नाही। निवडणुका येऊ घातल्यात, तुम्हीही अर्ज दाखल केलेला आहे, शिवसेनेतून तुम्ही उमेदवारी लढतात, काकांचंही मोठं आव्हान तुमच्या समोर असणार आहे। काय नेमकं काकांना जय महाराष्ट्राच्या माध्यमाने आव्हान करा? मी परत एकदा सांगू शकतो की मी काही आव्हान असं काही करू इच्छित नाही। मी प्रामाणिकपणे लोकांच्या समोर जाणार, शिवसेनेच्या माध्यमातून लोकांच्या समोर त्यांचा कौल मागणार आणि मला नक्कीच विश्वास आहे की प्रामाणिकपणे मागलेला कौल, शिवसेने साथीने मागलेला कौल नक्कीच आमच्या बाजूने राहील। कॅमेरामॅन राजेश सहदी, रामनाथ दवणे, मुंबई।